हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. सो मित्रांनो, आज आपण ना एक फीचर बघतोय फायर्सचं. ओके, स्कॅल्पर मोड जो आहे याचा खूप फॅन्टॅस्टिक आहे. लाईक धनचे फीचर्स जसे आपण बघितले लास्ट व्हिडिओजमध्ये, तसंच आपण इकडे पण फीचर्स खूप ह्यांचे चांगले चांगले फीचर्स आहेत फायर्सचे. तर ते पण आपण फीचर्स जाणून घेऊया. आणि खूप ईझी आहे इकडे स्कॅल्पिंग करणं किंवा स्कॅल्पर मोड खूपच छान आहे आणि अजून सारे फीचर्स आहेत ह्याच्यामध्ये. मी व्हिडिओ जास्ती मोठा न करता तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बट स्कॅल्पर मोड थोडासा एक्सप्लोर करूया. बाकीच्या गोष्टी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके. सो हे बघा, मी लॉग इन करून घेतलंय. फायर्सचं जे अकाउंट आहे इकडे लॉग इन आहे. चार्ट ओपन केलाय मी आणि याप्रमाणे तुम्हाला लॉग इन केलं की दिसतं. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, इथे बघा एक बटन आहे असं. ओके, व्हिजिट स्कॅल्पर टर्मिनल. याच्यावरती तुम्हाला काय करायचं, याच्यावरती क्लिक करायचं. ओके. तर जेव्हा तुम्ही क्लिक करता ना, या प्रकारे एक विंडो ओपन होतीये. सो या विंडोमध्ये काय आहे बघा, की आपल्याला अशा 3 वेगवेगळ्या टॅब दिसतायत. ओके, 3 वेगवेगळे लेआउट दिसतायत. तर ह्याचं काय मीनिंग आहे, तर जो मिडल जो आहे तो अंडरलाईंग ॲसेट आहे, म्हणजे इंडेक्स आहे ऑब्वियस निफ्टी 50 आणि त्याच्याच आजूबाजूला एटीएमचे कॉल आणि पुट 2 स्ट्राईक्स आहेत. तर इकडे आहे पुट आणि इकडे आहे कॉल. म्हणजे तुम्हाला जर बाय सेल करायचं आहे, म्हणजे जेव्हा पण आपण स्कॅल्पिंग करतो काय करतो, मोस्टली एटीएमच बाय करतो किंवा सेल करतो. तर ते तुम्हाला इझिली ॲक्सेसिबल करून दिलं इकडे. 3 लेआउट आहेत, 3 टॅबमध्ये तुम्हाला इथे दिसतंय. समजा मी इथं निफ्टी 50 ओपन केलंय, तर त्याची जी एटीएमची स्ट्राईक दिसते दोन्ही साईडला. मला कॉल बाय करायचं तर मला इथे कॉलच्या खाली एक बटन दिसते बघा, इथे बाय. इकडे पुट बाय करायचं, इकडे बाय. मला सेल करायचं तर सेल. ओके, याप्रमाणे आहे, सिंपल आहे. तर याप्रमाणे हा प्लॅटफॉर्म आहे. इथे सुरुवातीपासून एकदम बेसिक बेसिक गोष्टी बघूयात आपण काय काय आहेत. डिस्कवरमध्ये गेलं तर इकडे तुम्हाला स्क्रीनर्स वगैरे दिसतील, ते मी तुम्हाला लास्टला सांगतो. पहिला हा प्लॅटफॉर्म समजून घेऊया आपण. सो इकडे एक बटन आहे फुल स्क्रीनसाठी, ह्याच्यावरती क्लिक करू आधी आपण. ओके, थोडा फुल स्क्रीन करू म्हणजे मोठा व्ह्यू येईल. ओके. सो याप्रमाणे तुम्हाला दिसतंय. मिडलला जे आहे ते आपण निफ्टी 50 बघतोय. निफ्टी 50ची प्राइस चालू आहे. ओके. आणि इकडे तुम्हाला ऑप्शन चेन दिसतीये. तर मला समजा इन्स्ट्रुमेंट चेंज करायचं, लाईक मी निफ्टी 50मध्ये स्कॅल्पिंग नाही करत, मी सेन्सेक्समध्ये करतो किंवा बँक निफ्टीमध्ये करतो. तर मी इथं क्लिक करून मी इथं कुठलंही मला जे करायचं आहे लाईक इन्स्ट्रुमेंट चेंज करू शकतो. लाईक मला सेन्सेक्स करायचे, तर मी सेन्सेक्सवरती क्लिक केलं आणि याप्रमाणे सेन्सेक्स ओपन झालं आणि ऑटोमॅटिकलीच त्याचं जे आहे एटीएमचे कॉल आणि पुट ते इकडे फेच होतं. म्हणजे ऑटोमॅटिकच जी स्ट्राईक आहे, जी प्राइस चालली आहे, त्याची एटीएमची जे कॉल ऑप्शन्स आहेत आणि इकडे जे पुट ऑप्शन आहे ते इकडे ओपन होतात. ती स्ट्राईक इकडे ओपन होती पुटची आणि इकडे कॉलची स्ट्राईक ओपन झाली आहे. तुम्हाला म्हणजे एटीएम वगैरे सिलेक्ट करायची गरज नाही. समजा फॉर एक्झाम्पल इथे आता 74400 म्हणजे 74,400 प्राइस चालली आहे आणि 74,500 प्राइस आली. लाईक मग त्याच्या स्ट्राईक्स इकडे ओपन होणार. सो लाईक समजा मला पुढच्या स्ट्राईक ओपन करायचे, मी 74,500 वरती क्लिक केलं तर इथे बघा स्ट्राईक्स चेंज झाल्या. तो 74,500चा कॉल ऑप्शन ओपन झाला. 74,500चा पुट ऑप्शन इकडे ओपन झाला. आता ह्याच्यामध्ये असं आहे की समजा मला पुट बाय करायचं आहे, तर मला ह्याच्यावरती क्लिक करून बाय करायची गरज नाही. ओके, थोडा छोटा करूया याला, एक सेकंड, म्हणजे तुम्हाला टॅब दिसेल. सो हे बघा, आता मला हा पुट बाय करायचे, तर ह्या बॉक्सवरती क्लिक पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही इथे जरी क्लिक असेल आणि तुम्हाला हे जे बटन दिले ते कॉलसाठी स्पेसिफिक, म्हणजे कॉल बाय करायचे तर इथं क्लिक करायचे, पुट बाय करायचे इथं क्लिक करायचे, मला पुट सेल करायचे इथं क्लिक करायचंय आणि मला कॉल सेल करायचे तर इथं सेल करायचं, इथं क्लिक करायचंय. सो या टाईपमध्ये अंडरलाईंग ॲसेट जे असतं ते ऑब्वियसली नॉन ट्रेडेबल इन्स्ट्रुमेंट असतं, तर तुम्ही ह्याच्यामध्ये काही ट्रेड नाही करू शकत. पण जर तुम्हाला बाय करायचंय कॉल पुट तर इथे तुम्ही करू शकतात. तर याप्रमाणे ह्याच्यामध्ये इंडिकेटर्स लावायचे, टूल्स लावायचे, तर इथं तुम्ही टूल्स वगैरे लावू शकता तिथून. ओके, असे तुम्ही जे युजफुल टूल्स आहेत जे की ट्रेडिंग व्ह्यूचे फीचर्स आहेत तुम्हाला माहिती असतील, तो याप्रमाणे तुम्ही इथं ॲड करू शकतात. आणि इंडिकेटर्स लावायचे इथून इंडिकेटर्स लावू शकतात. टाइम फ्रेम चेंज करायचे इथून टाइम फ्रेम तुम्ही चेंज करू शकतात. याप्रमाणे आहे. आता आपण सेन्सेक्स ओपन केलाय, परत एकदा आपण निफ्टीच ओपन करूया. सो निफ्टीवरती क्लिक केलं मी आणि निफ्टीच्या इंडेक्सवरती क्लिक केलं. ऑटोमॅटिक इकडे ऑप्शन चेन येते. ऑटोमॅटिकली इकडे याचा एटीएमचा कॉल ओपन होतो, इकडे एटीएमचा पुट ओपन होतो. ओके, आणि याप्रमाणे आहे. आता बाकी जर बघितलं तर मी बाय वगैरे करून तुम्हाला नाही दाखवू शकत बिकॉज ऑफ द गाईडलाईन्स. बट खूप इझी आहे. मी तुम्हाला सांगतो कसं कसं बाय करू शकतात वगैरे आणि ह्या गोष्टी शिकवतो. आता समजा फॉर एक्झाम्पल तुमचं असं मत आहे की सर मी कधी एटीएमचा बाय नाही करत, मी ना ओटीएमचा बाय करतो. ओटीएमचा लाईक मी 200 स्ट्राईक अवे बाय करतो. तर समजा आता 550 किंमत चालली आहे, प्राइस चालली आहे. ओके, 22,550.
तर मला 750चा कॉल आणि 350चा पुट बाय करायचा असतो. म्हणजे OTMचे बाय करतो मी, ATMचे नाही करत. तर या केसमध्ये इथं क्लिक करायचं असतं आणि इथे बघा इथं आहे का स्ट्राईक सीईची कुठली घेतली आहे 550 घेतली. तर तुम्हाला ते तुम्ही त्याला चेंज पण करू शकतात. तर मी ह्याच्यावरती क्लिक केलं आणि 750 वरती आलो आणि ह्याच्यावरती क्लिक केलं. तर इथे बघा स्ट्राईक इथं चेंज झाली. आता पुढची स्ट्राईक मला चेंज करायची तर 350 पाहिजे ना मला. तर मी 350 वरती आलो. स्ट्राईक इथं आली. म्हणजे थोडक्यात काय केलं मी आता, की 200 पॉइंट OTM मी कॉल आणि पुट ॲड केला. स्कॅल्पिंग मी ह्याच्यामध्ये पण करू शकतो. म्हणजे माझ्या चॉईसनुसार आहे. पण बाय डिफॉल्ट जे स्कॅल्पर्स असतात ते ATMमध्ये मोस्टली ट्रेड करतात. म्हणून ते फीचर्स असं आहे, की ऑटोमॅटिकली ते फेच जे होतं ते ATMचे कॉल पुट इकडे फेच होतात, ना की OTM. ओके, याप्रमाणे तुम्हाला समजलं असेल. आता ह्या गोष्टी झाल्या बेसिक की असे चार्ट दिसतात आणि तुम्हाला ट्रेड करायचे तुम्ही याप्रमाणे ट्रेड करू शकतात. इकडे तुम्हाला त्याचा हाय आणि लो दिसतोय. दिवसाचा लो, या कॉलचा जो लो आहे आजचा 53 आहे आणि हाय 104 आहे. पुढचा जो लो आहे तो 47 आहे आणि हाय जो आहे 101 आहे. स्पॉटचा काही विषय नाही, स्पॉट इथे दिसतंय. मी एखादी पोझिशन इथं इनिशिएट केली, जर माझं ट्रेडिंग चालू आहे तर इथं बटन आहे इथं एक्झिट निफ्टी म्हणून. तुमच्या ऑल पोझिशन ज्या आहेत तिकडे कट होऊन जातात. ओके, याप्रमाणे आहे. तर मला हा कॉल ऑप्शन बाय करायचा आहे आणि 1 लॉट बाय करायचा आहे. तर 1 लॉट मी केला. ओके, आणि 1 लॉट बाय करायचे मी तर बायवरती क्लिक केलं. सो मी बाय क्लिक केल्यानंतर अशी एक टॅब इथं ओपन झाली बघा. याला मी इकडे घेऊ शकतो असं या प्रकारे. आणि मला लिमिट करायचं आहे की मार्केट करायचं आहे तर मी लिमिट करू शकतो, मार्केट करू शकतो आणि आहे तर मार्केटनी पण इथं परचेस करू शकतो, बाय करू शकतो याप्रमाणे. ओके, आता काय होतं की दरवेळी जेव्हा पण मी बायवरती क्लिक करतो तर ही टॅब ओपन होते आणि टॅब ओपन होते आणि मग मी इथं बायवरती क्लिक करणार. म्हणजे थोडी लेंदी प्रोसिजर झाली, राईट. म्हणजे बाबा मी कुठे डबल क्लिक करत बसू आणि मला ह्या क्वांटिटीज पण माझ्या फिक्स आहेत की मी 2 लॉटमध्ये ट्रेड करतो तर मला बाय डिफॉल्ट 150च क्वांटिटी आली पाहिजे दरवेळी. तर मी कसं करणार, ह्याच्यामध्ये इथं सेटिंग आहे बघा. ओके, स्कॅल्पर सेटिंग, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे बाबा किती क्वांटिटी करायची मला तर समजा फॉर एक्झाम्पल मी इथं 2 लॉट केले आणि 2 लॉट मला ट्रेडिंग कशा प्रकारे करायचे की ओव्हरनाईट करायचे, इंट्राडे. तर इंट्राडेच मोस्टली करतात लोक. सो 2 लॉट मला करायचे आहेत, मार्केट ऑर्डरला करायचे आणि क्विक ट्रेड करायचे चालू. ओके, सो याप्रमाणे झालं आणि सेव्ह करायचं आहे. आता काय झालं माहिती आहे का, आता इथं बटन जे आहे ना त्याचा कलर चेंज झाला, म्हणजे एक त्याच्यामध्ये डिझाईन चेंज झाले. तर ते क्विक ट्रेड इनेबल झालं. हे जे क्विक ट्रेड आहे ना हे इनेबल झालं इथे. आता तुम्हाला हे विचारणार नाही, कन्फर्म नाही करणार. फक्त बायवरती क्लिक केलं, तुमची 150 क्वांटिटी बाय होणार आणि सेल ॲज इट इज. ओके, जसं की तुम्हाला ते कन्फर्मेशन नाही घेणार. आता प्रत्येक वेळी तुम्हाला ते डबल काम करायची गरज नाही. एकदम फास्ट एक्झिक्युशन तुम्हाला इथून करता येतंय. एक्झिट पोझिशन करायची इथून तुम्ही एक्झिट करू शकता, याप्रमाणे आहे. सो आपण हा स्कॅल्पर जो ट्रेडर प्लॅटफॉर्म आहे, स्कॅल्पर टर्मिनल वगैरे बघितला. आता ह्याच्यामध्ये इकडे आपण विक्स बघू शकतो. इकडे विक्स दाखवलं बघा, किती विक्स चाललाय वगैरे. आता थोडीशी आपण ऑप्शन चेन वगैरे बघू. इथं ऑप्शन चेन नक्की काय दाखवली, हे पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट इथं दाखवली यांनी. इथे ऑप्शन चेन दिसते तुम्हाला. तुम्ही इथं बाबा जे एक्सपायरी आहेत तुम्ही त्या चेंज करू शकतात, नो डाऊट. बट ह्याच्यामध्ये जे फॅन्टॅस्टिक फीचर ह्यांनी जे दिलंय ना ते तुम्हाला मी दाखवतो काय आहे. तुम्ही प्राईजवरती इथं क्लिक केलं ना तर तुम्हाला इथं ग्रीक्स बघू शकतात तुम्ही. लाईक ग्रीक मला बघायचं इथं असं चेंज करावं लागेल. मला डेल्टा बघायचा आहे तर डेल्टावरती आलो. डेल्टा किती चाललाय, थीटा काय चाललाय. तर अजून एक गोष्ट आहे बघा, स्ट्रॅडलवरती. स्ट्रॅडल मी स्ट्रॅडलवरती क्लिक केलं ना, हे खूप कामाची गोष्ट आहे कारण की आपण स्ट्रॅडल कॉस्ट नेहमी बघत असतो. तर आत्ता 22,550 ची स्ट्रॅडल कॉस्ट किती आहे तर 281 आहे. 600 ची 280 आहे. याप्रमाणे थोडंसं जाऊया अजून. ओके, ह्याच्यामध्ये काय आहे तर चेंज काय झालाय आज, टोटल जो चेंज आहे म्हणजे आज किती डीके झालाय किंवा किती पॉझिटिव्ह झालाय, स्ट्रॅडलची कॉस्ट वाढली आहे का कमी झाली आहे, तुम्हाला इथे लगेचच दिसतंय. हे फीचर खूप फॅन्टॅस्टिक आहे. म्हणजे तुम्हाला आपल्याला समजतं की आज मेल्टिंग टोटल किती आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार. आता कॉलचा LTP काय चाललंय, कॉलची प्राइस काय चालली आहे, पुढची काय प्राइस चालली आहे, याप्रमाणे. ओके, कंबाईंड प्रीमियम काय आहे. सो याप्रमाणे सगळं तुम्हाला इथे डिटेल दिसत आहेत. सो हे जर असं चांगले फीचर्स आहेत किंवा ॲडव्हान्स फीचर्स आहेत असं आपण म्हणू. ऑप्शन चेन तुम्हाला दिसते आणि इथं तुम्ही अंडरलाईंग ॲसेट सोबतच ATM कॉल पुट बघू शकतात आणि डायरेक्टली ट्रेड करू शकतात. बाकी फीचर्स याप्रमाणे होते. हा आहे स्कॅल्पर टर्मिनल फायर्सचा आणि खूपच ॲडव्हान्स टर्मिनल आहे. लाईक मला वाटतं की आपण फक्त 2च ब्रोकर्सना प्रमोट करतोय. एक तर आहे धन आणि दुसरा आहे फायर्स. दोघं पण खूप जास्त ॲडव्हान्स आहेत कारण की फीचर्स बघा खूप कामाच्या गोष्टी आहेत आणि ब्रोकरेज ऑलमोस्ट सगळ्यांना सेम आहेत, पण फीचर्समध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे. फीचर्स खूप चांगले आहेत. इकडे पण फीचर्स आहेत, तिकडे. आता ह्याच्यामध्ये अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, पण मला वाटतं आपल्याला तेवढा वेळ नाही आहे किंवा खूप लेंदी व्हिडिओ होईल. मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवून देतो पटपट. मी हा जो फर्स्ट प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती आलो.
ओके. सो इथे एक बटन आहे बघा, इन्स्टा ऑप्शन नावाचं. इन्स्टा ऑप्शन्सवरती क्लिक केलं ना, तर अशा प्रकारे एक प्लॅटफॉर्म ओपन होतो इथे. तुम्हाला ऑप्शन चेनचा हिस्टॉरिकल डेटा पण तुम्हाला इकडे बघायला भेटतो याच्यामध्ये, जे की ऑब्वियस ॲडव्हान्स आहे. आणि ऑप्शन्सबद्दलचा डेटा आहे पूर्णपणे. समजा तुम्हाला स्ट्रॅटेजी जरी बनवायची, स्ट्रॅटेजी बनवू शकतात. ऑप्शन चेन बघू शकतात. तुम्हाला जे आपण ओपन इंटरेस्ट वगैरे बघतो, चेंज इन ओपन इंटरेस्ट बघतो ना, इथे बघा. इथे तुम्ही असं या प्रकारे बघू शकता, जे की थोडंसं ॲडव्हान्स आहे, OI चेंज वगैरे. आणि बाकीच्या गोष्टी तर ऑब्वियस आपल्याला माहिती आहे, PCR वगैरे काय असतं. हे नंतर वाटलंच तर बघू. स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची, स्ट्रॅटेजी इथं बनवू शकतात. पे ऑफ ग्राफ तुम्ही बघू शकतात. सो भरपूर साऱ्या गोष्टी इथं पॉसिबल आहेत, जे की तुम्ही करू शकतात. तर हा एक ह्यांचा प्लॅटफॉर्म आहे, इन्स्टा ऑप्शन नावाचा. आणि हा जो आपण बघितला, तो कुठला बघितला आपण स्कॅल्पर टर्मिनल बघितला. अजून एक गोष्ट आहे बघा, इथे डिस्कवरवरती क्लिक केलत ना, तर तुम्हाला इथे काय दिसतात, स्क्रीनर्स दिसतात आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. पण मी स्क्रीनर सांगतो तुम्हाला. तर स्क्रीनर्सवरती क्लिक केल्यानंतर भरपूर साऱ्या स्क्रीनर्स आहेत. लाईक जसे आपण धनमध्ये पाहिले होते त्या टाईपमध्ये स्क्रीनर्स इकडे पण आहेत. तुम्ही त्यांना फेवरेट पण करू शकतात. समजा मला ऑप्शन्समध्ये स्क्रीनर्स पाहिजे, तर ऑप्शन्सचे पण इकडे स्क्रीनर्स आहेत. शॉर्ट कव्हरिंग कशामध्ये झालंय, लॉंग अनवाइंडिंग कशामध्ये झालंय वगैरे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, की बाबा मला कॅशमध्ये ट्रेडिंग करायचे, तर मोमेंटमवाले कुठले स्टॉक्स आहेत, ब्रेकआउटवाले कुठले स्टॉक्स आहेत, आहे ना. सो याप्रमाणे आहेत. आता ओपन इज इक्वल टू लो, ओपन इज इक्वल टू हाय, इथे बघा तुम्हाला स्क्रीनर्स दिलेले आहेत. सो बेसिकली काय असतं, जे पण स्टॉक्समध्ये काम करतात ना, त्यांना स्क्रीनर्स खूप कामाची गोष्ट असते. तुम्ही ह्यामध्ये इथे बघू शकता, ह्याला एक्सप्लोर थोडं करू शकतात. ॲक्च्युली जो व्हिडिओ आपण बनवला, तो बनवला स्कॅल्पर टर्मिनलबद्दल. आता मी थोडंसं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली, माहिती दिली याच्याबद्दल. आता ज्यांना अकाउंट वगैरे ओपन करून घ्यायचं आहे फायर्समध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मी, अकाउंट ओपन करून घ्या. आणि त्याच्यासोबतच डेटा रीडिंगचा कोर्स पण तुम्हाला फ्रीमध्ये मी एनरोल करेन त्याच्यासोबतच, जर तुम्ही अकाउंट ओपन करताय. आणि अकाउंट ओपन झाल्यानंतर माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हाय करा आणि तुमचा ID वगैरे मला पाठवा. मी तुम्हाला एका स्पेसिफिक ग्रुपमध्ये ॲड वगैरे करेन. ओके. सो मित्रांनो, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर काही डाऊट्स असतील तर अजूनच नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू, कारण की मी शॉर्टमध्ये बनवायचा प्रयत्न केला. आणि बाकीच्या ज्या गोष्टी राहिल्यात त्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कव्हर करू. ओके. चला, बाय बाय. जय महाराष्ट्र.